जंगल तेच, ठिकाण देखील तेच, खुणाचा पॅटर्न देखील तोच। अगोदर प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि रात्रभर जंगलात शरीर संबंध ठेवायचा आणि त्याच जंगलात रात्रीची दगडानं ठेचून हत्या करायचा। हा लेडीज सिरियल किलर आहे तरी कोण आणि त्याचे हात किती स्त्रियांच्या रक्ताने माखलेत आणि तो कशा प्रकारे पोलिसांच्या जाळ्यात अडकला पाहूया सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। आमच्यासारखा दिसणारा सर्वसामान्य माणूस, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतका तो क्रूर। 25 जूनला जळगावच्या सुंठाणा भागातल्या जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळला। तो मृतदेह गावातल्या शोभाबाई कोळीचा होता। शोभाबाईच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला आणि तो मृतदेह कोणीतरी जंगलात फेकून दिला। पण त्यांची हत्या कोणी केली याचा तपास पोलीस करत होते। पोलिसांनी गावकऱ्यांची चौकशी देखील केली। शोभाबाईचा फोन तपासल्यावर ती नेहमी एकाच व्यक्तीसोबत तासनतास फोनवर बोलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। पोलिसांनी त्या नंबरचा शोध घेतला, त्याचं लोकेशन देखील काढलं आणि तो नंबर होता अनिल सदाशिवचा। पोलिसांनी अनिल सदाशिवची चौकशी केली तेव्हा त्यानं होय मीच शोभाबाईला मारला आहे याची कबुली दिली। पोलिसांकडून अनिलची चौकशी सुरू असतानाच 23 जुलैला सोमठाणे जंगल परिसरात एका गुरख्याला मानवी शरीराचे काही अवशेष सापडले तेव्हा त्यानं पोलिसांना याबाबतची माहिती दिली। ज्या ठिकाणी महिन्याभरापूर्वीच पोलिसांना शोभाबाईचा मृतदेह सापडला होता त्याच्याच काही अंतरापासून हे अवशेष सापडले गेले। हे अवशेष कोणाचे आहेत याचा शोध पोलीस घेत असताना पोलिसांनी आसपासच्या परिसराची पाहणी केली आणि त्यांना एक आधार कार्ड आणि एक फोन सापडला। यावरून हे अवशेष गुजरातच्या सुरत इथे राहणाऱ्या वैजंताबेन भोईचे असल्याचं पोलिसांना समजलं। पोलिसांनी गुजरातच्या पोलीस स्टेशनशी संपर्क केला तेव्हा 4 मे पासून वैजंताबेन बेपत्ता होती। आधार कार्डवर असलेल्या तिच्या नंबरवरून पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड काढले तेव्हा 2 मे आणि 5 मे दरम्यान तिला एकाच नंबरवरून 40 ते 50 फोन आले होते आणि तो नंबर सुद्धा शोभाबाईच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी अनिलचाच असल्याचं निष्पन्न झालं। आणि जसं शोभाबाईची हत्या केली तशीच ही सुद्धा हत्या मीच केली असल्याची कबुली अनिलनं पोलिसांना दिली। हा फक्त खून नव्हता तर तो एक लेडी सिरियल किलर असल्याचं स्पष्ट झालं। एवढंच नाही तर शहनाज नावाच्या एका महिलेनं अनिल विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती तेव्हा शहनाजच्या चौकशीतून अनिलच्या सगळ्या पॅटर्नचा पोलिसांना शोध लागला। महिलांनी कोणावरही विश्वास ठेवून भूलथापांना बळी पडू नये हीच आजची गरज आहे।